ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना काकडीपासून अतिशय हेल्दी, पौष्टिक आणि चमचमीत अशी रेसिपी करणार आहोत. आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना ही रेसिपी प्रत्येकाने केलीच पाहिजे. बाजारामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात काकडी आलेली आहे. तर नक्कीच या सीझनमध्ये ही रेसिपी मात्र करायला विसरू नका. तुम्ही जर एकदा या सीझनमध्ये ही रेसिपी केली ना तर आठवड्यातून 4 वेळा नक्कीच कराल. कारण की मुलेसुद्धा आणि मोठेसुद्धा अगदी आवडीने हक्काने ही रेसिपी मागून खातील. इतकी जास्त ही रेसिपी अप्रतिम होते. आता इथे बघा ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार इथे मी 1 ते 2 काकडी घेतलेली आहे. आता काकडी किसून झाल्यावरती बघा क्वांटिटी जर जास्त वाटली तर इथे मी दुसरी काकडी घेणार नाही. जर व्यवस्थित वाटली ना तर इथे मी दुसरी काकडीचा वापर करणार आहे. तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करत असाल ना त्यानुसार इथे तुम्ही काकडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार बघा इथे 1 काकडी किसून घेतलेली आहे. 2 जणांसाठी करत असाल तर 1 काकडी पुरेशी आहे. आणि काकडीने इथे मी थोडीशी मोठ्या किसणीनेच किसून घेतली आहे. तुमच्याकडे जी कोणती काकडी किसायची किसणी असेल किंवा मग छोटी किसणी असेल ना त्याने सुद्धा तुम्ही इथे ही काकडी किसू शकता. पाहू शकता साल काढून आपण ही काकडी किसून घेतलेली आहे. आता काकडी थोडा वेळ साईडला ठेवूया आणि इथे आपण एक चटपटीत अशी चटणी करून घेऊया. आता काकडीचं नक्की काय करायचं पुढे हे सुद्धा पुढे दाखवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर इतपत मी कोथिंबीर घेतली आहे. चटणीला ना कोथिंबीर आवर्जून घाला, म्हणजे चटणीची टेस्ट जी आहे ना ती अजून जास्त वाढते. भरपूर असा सोलून घेतलेला लसूण घातला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी अगदी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना तर आवर्जून घाला, कारण की ओल्या खोबऱ्यामुळे सुद्धा चटणीची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते. आणि जर तुमच्याकडे पुदिना वगैरे असेल ना तर तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. अगदी थोडेसे 3 ते 4 चमचे इतपत मी शेंगदाणे घातले आहेत आणि 1 ते 1.5 चमचे इतपत मी दही घातलेलं आहे. दही कमी आंबट असेल तेच दही वापरा. खूप आंबट दही आपल्याला या चटणीमध्ये घालायचं नाही. आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून ही चटणी आपल्याला अगदी फाईन अशी वाटून घ्यायची आहे. खूप जास्त सुद्धा पाणी घालू नका, नाहीतर मग चटणी पातळ होईल. लागेल असं तुम्ही नंतर इथे चटणीमध्ये पाणी वाढू शकता. त्यामुळे सुरुवातीला बघा थोडंसं कमीच इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. पाहू शकता अगदी फाईन अशी पेस्ट आपण करून घेतली आहे चटणीची. आणि जर तुम्ही पुदिना वगैरे घातला ना की अजून छान असं हिरवागार रंग येईल. त्यामुळे पुदिना असेल ना तर आवर्जून घाला. आता ही चटणी ना एका बाउलमध्ये किंवा डब्यामध्ये वगैरे तुम्ही काढून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता चटणीची जी थिकनेस आहे ना ती सुद्धा खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप सुद्धा घट्ट नाही आहे. अगदी याच पद्धतीने घट्टसर अशी चटणी आपल्याला ठेवून घ्यायची आहे. ही चटणी ना तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. याच रेसिपीसोबत नव्हे तर तुम्हाला जर इडली डोसा करायचा असेल, थालीपीठं, धिरडं वगैरे करायचं असेल ना त्यासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी बनवू शकता. एका पळीमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत. याची अगदी चरचरीत फोडणी या चटणीवरती आपल्याला ओतून घ्यायची आहे आणि अगदी छान चटणी आपल्याला हलवून घ्यायची आहे. इथे पाहू शकता चटणी आपली किती छान झालेली आहे ना. नक्कीच एकदा या पद्धतीची चटणी तुम्ही बनवून पहा. कोणतीही रेसिपी करा, नक्कीच या पद्धतीची चटणी केली ना तर त्या रेसिपीची चव अजून जास्त वाढते. आता आपली चटणी तयार झालेली आहे. तोपर्यंत आपली जी काकडी ठेवली आहे ना त्याची पुढची प्रोसेस करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे. आता बघा एका काकडीसाठी 1 वाटी रवा पुरेसा आहे. तुम्ही जितकी काकडी घ्याल ना त्यानुसार काकडीचं प्रमाण, रव्याचं प्रमाण त्यानुसार इथे तुम्ही ठरवू शकता. आता रवा नाही, इथे मी बारीक रवा घेतला आहे. पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता, कारण की आपल्याला हे मिक्सरच्याच भांड्यामध्ये काढायचं आहे. आणि रवा ना आपण इथे कच्चा वापरलेला आहे, भाजलेला रवा वगैरे वापरायचा नाही. आता इथे बघा आपण भिजवलेले पोहेसुद्धा यामध्ये घालून घेतले आहेत. जितका तुम्ही रवा वापराल ना तितकेच इथे मी पोहे घातलेले आहेत. फक्त मिक्सरचं भांडं लहान आहे ना त्यामुळे इथे मी अर्धे पोहे अगोदर घातले आहेत आणि अर्धे पोहेत ना ते नंतर वाटून घेणार आहे. तुमच्याकडे जे मिक्सरचं भांडं असेल ते मोठं असेल ना तर तुम्ही एकत्रित सगळं वाटलं तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. दही घालणं खरं तर ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तरच घाला, नसेल नाही घातलं तरी चालेल.
फक्त दही खूप जास्त आंबट असेल याची खात्री करून घ्या, कारण की आपल्याला खूप जास्त आंबट दही घालायचं नाही. जे फ्रेश दही, ताजं दही असेल ना, तेच दही इथे वापरू शकता. यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान असं वाटून घेतलेलं आहे. पाणी खूप जास्त घालू नका, कारण की आपल्या काकडीला सुद्धा बऱ्यापैकी पाणी सुटतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे अगदी थोडंसं कमीच ठेवा. इथे पाहू शकता अगदी फाईन असंही मी वाटून घेतलेलं आहे. अजिबातच पोह्याचे तुकडे वगैरे राहिलेले नव्हते यामध्ये. आता जे आपले उरलेले पोहे होते ना भिजवलेले, ते सुद्धा इथे वाटून घ्यायचे आहेत. पाहू शकता जे उरलेले पोहे आहेत ना, ते सुद्धा इथे मी यामध्ये घालून घेतलेले आहेत. अगदी वाटीचं प्रमाण ठेवा. जितकं तुम्ही पोहे घ्याल ना, तितक्याच वाटीने मोजून तुम्ही रवासुद्धा घ्या. आणि त्याच वाटीने जर मोजलं ना, त्याच वाटीने भरून आपण जी काकडी आहे ना किसलेली, ती सुद्धा अगदी मापात आहे. जर तुमच्याकडे 2 वाट्या काकडी असेल किसलेली, तर तुम्ही इथे 2 वाट्या रवा घेऊ शकता आणि 2 वाट्या पोहे घेऊ शकता. पाहू शकता जे उरलेले पोहे आहेत ना, ते सुद्धा इथे मी वाटून घेतले आहेत. आता हे सुद्धा पोहे आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर आवर्जून घाला, कारण की कोथिंबीरमुळे ना या रेसिपीची चव अजून जास्त वाढणार आहे. आता अगदी कडकडीत उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना ही रेसिपी नक्कीच प्रत्येकाने केलीच पाहिजे, कारण की मार्केटमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात काकडी आलेली असते आणि आपण सुद्धा नक्कीच नेहमी काकडी वगैरे विकत आणतो. काकडीची आपण नेहमी कोशिंबीर करतो, थालीपीठं करतो आणि नुसती खायलासुद्धा काकडी खूप जास्त छान लागते. पण अशा पद्धतीची ही वेगळ्या पद्धतीची रेसिपी करून पहा. खूप जास्त अप्रतिम लागते. तुम्ही जर एकदा गेली ना, जेव्हा केव्हा काकडी आणाल ना, तेव्हा ही रेसिपी करून खाल आणि थंडी असली तरी खाल, कारण की रेसिपीच इतकी जास्त अप्रतिम होते. पुन्हा बघा मी एका पळीमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी आणि पांढरे तीळ घातले आहेत. ही फोडणीमुळे ना अगदी छान अशी टेस्ट येते, त्यामुळे ही फोडणी मात्र घालायला विसरू नका. चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा छान असं बॅटर मिक्स करून घेऊया. बॅटर मिक्स करते तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे पाहू शकता बॅटर आपलं अगदी छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बॅटर ना खूप जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही आणि खूप जास्त घट्टसरसुद्धा. एक वेळेस तुमच्याकडून थोडंफार घट्ट झालं ना तरीसुद्धा चालेल, कारण की काकडी घातल्यामुळे ना काकडीला पाणी वगैरे सुटतं. त्यामुळे नंतरनं थोडंसं बॅटर अजून पातळ होणार आहे. आता यामध्ये ना मी इनो घातलेला आहे. पाहू शकता अगदी चिमूटभर इनो आहे. खूप जास्तसुद्धा इनो आपल्याला यामध्ये घालायचा नाही. अगदी चिमूटभर इतपतच इनोचा वापर इथे मी केलेला आहे. इनो घातल्यानंतर छान असं पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. खूप वेळसुद्धा ढवळत बसायचं नाही. एक 10 ते 15 सेकंद आपल्याला फक्त हे मिक्स करायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये ना मी 2 रेसिपी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. दोन्ही रेसिपी करायला खूप जास्त सोप्या आहेत. मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता, मोठ्यांच्या डब्यामध्ये देऊ शकता आणि बनवायलासुद्धा अगदी झटपट आहे. नेहमीची भाजी चपाती खाऊन मुलेसुद्धा कंटाळतात, तर अशा पद्धतीचा नाश्ता त्यांना नक्कीच देऊन पहा. ते अगदी बोटे चाटत राहतील आणि हा नाश्ता ना पौष्टिकसुद्धा आहे, त्यामुळे नक्कीच एकदा त्यांना देऊन पहा. आता इथे बघा एका पॅनला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल ना, तर अशा पद्धतीने छोटे छोटे याचे डोसे करून घ्या. मोठ्याल्यांसाठी करत असाल ना, तर मोठे डोसे केले तरी चालेल. आता हा डोसा अगदी खूप जास्त पातळ पांगवायचा नाही. थोडासा मी जाडसरच इथे मी पांगवून घेतला आहे. झाकण ठेवून 1 मिनिटासाठी फक्त वाफ काढून घेतलेली आहे. 1 मिनिटानंतर बघा अगदी छान अशी जाळी सुटलेली आहे डोश्याला. तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीचे काकडीचे डोसे केलते का, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की ही रेसिपी ना खायला खूप जास्त भन्नाट लागते. चहासोबत खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिमच लागते. आता बघा दोन्ही साईडने मी छान असा खरपूस होईस्तोपर्यंत भाजून घेतला आहे डोसा. दिसायलाच किती छान दिसत आहे ना. आता हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने दुसरासुद्धा डोसा आपण इथे करून घेणार आहोत. आता जो दुसरा डोसा करणार आहे ना, तो इथे मी थोडासा मोठा करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे डोसे केले ना तरी चालणार आहेत. गॅसची फ्लेम ना इथे मी मिडियम ठेवलेली आहे. खूप फास्टसुद्धा गॅस करायचा नाही, नाहीतर मग डोसा लगेच खाली करपू शकतो. त्यामुळे मिडियम गॅसवरतीच हा डोसा आपल्याला होऊन द्यायचा आहे. इथे पाहू शकता खूप जास्तसुद्धा पांगवत नाही मी. अगदी हलक्या हाताने आपल्याला हा डोसा पांगवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला थोडासा कुरकुरीत असा डोसा हवा असेल ना,
तर तुम्ही अजून पाणी टाकून हा डोसा पातळसुद्धा ठेवू शकता, म्हणजेच थोडासा पातळ पांगवला ना तरी चालेल. आता पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटासाठी इथे मी वाफ काढून घेतली आहे. बघा 2 मिनिटं झालेले आहेत. कढईने थोडंसं तेल सोडून घेऊया. इथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता एक साईड याची पलटी करून घ्यायची आहे. अगदी मऊसूत राहतात. थंड झाले ना तरी सुद्धा खायला तितकेच जास्त छान लागतात हे डोसे. त्यामुळे नक्कीच आवर्जून करून पहा. मुलांना जर अगदी कधी कधी डोसे वगैरे खाऊशे वाटतात आणि नेहमीच आपण डाळ तांदूळ भिजवलेले नसतात, तर अशा पद्धतीचे त्यांना डोसे करून द्या. ते सुद्धा अगदी मुटक्या मारत हे डोसे खातील. इतके जास्त अप्रतिम होतात. बघा आता ही साईडसुद्धा छान अशी भाजून घेऊया. अगदी खरपूस रंग येतोपर्यंत ना आपल्याला ही साईड भाजून घ्यायची आहे. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही एक साईड नुसती भाजली तरी चालणार आहे. आता हा सुद्धा डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अजून याची आपण कोणती दुसरी रेसिपी करणार आहोत ना हे पाहूयात. आता गॅसवरती ना एक आप्पेपात्र ठेवलेलं आहे. आप्पेपात्रामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं तेल घालायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल ना तर इथे अजून कमी तेल घातलं ना तरी चालणार आहे. खूप जास्त सुद्धा तेलकट हा पदार्थ आपल्याला करायचा नाही. आणि किंवा तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता, बटरचा वापर करू शकता. म्हणजे ही रेसिपी जी आहे ना अजून जास्त पौष्टिक होणार आहे. आता तेल छान तापल्यानंतर आपल्याला यामध्ये बॅटर सोडून घ्यायचं आहे. बघा अगदी छोटा चमचा आहे. एक एक पळी इतपत मी ही बॅटर सोडत आहे. खूप फुलसुद्धा भरायचं नाही, कारण की आपले आप्पे छान टम्म फुगणार आहे. त्यामुळे थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे. आणि गॅस आपल्याला इथे अगदी स्लो ठेवायचा आहे. जर तुम्ही फास्ट गॅसवरती हे आप्पे केले ना तर मग खाली करपू वगैरे शकतात. त्यामुळे शक्यतो गॅस अगदी स्लो ठेवा. आणि सुरुवातीला ना हे बॅटर आपल्याला कडेपर्यंत सोडून घ्यायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच मध्ये बॅटर सोडलं ना तर गॅसची फ्लेम तिथे जास्त लागते आणि पटकनी आप्पे आपले करपू शकतात. इथे बघा आता मी सगळं बॅटर यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अगदी स्लो गॅस आहे, खूप जास्त फास्टसुद्धा गॅस करू नका. आणि नंतर ना झाकण ठेवल्यानंतर आपल्याला थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता सगळं बॅटर सोडून झालेलं आहे. आता यावरती आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. खूप वेळसुद्धा झाकण ठेवू नका, कारण की 2 ते 3 मिनिटामध्ये आपले आप्पे अगदी छान फुलतात सुद्धा आणि छान होतात सुद्धा. कारण की पोहे आहे, रवा आहे आणि काकडी शिजायला सुद्धा अगदी फारसा काही वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटानंतर आरामात आपली जे पोहे रवा आरामात शिजले जातात आणि काकडीसुद्धा अगदी छान अशी शिजली जाते. आता इथे पाहू शकता 2-3 मिनिटानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे. आणि जे आपले मधले आप्पे आहेत ना ते सुद्धा अगदी छान झालेले आहेत. खूप जास्त डार्क रंगसुद्धा येऊन द्यायचं नाही, कारण की काकडीचे आप्पे आहे त्यामुळे त्याला खूप जास्त डार्क रंग आला ना तर त्याचा असा उग्र वास वगैरे येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीचाच रंग येतोपर्यंत आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. आता दुसरी साईड पलटी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. दोन्ही साईडने ना छान असा खरपूस आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता दोन्ही साईडने आपले आप्पे छान तयार झालेले आहेत. आणि जे आपण डोसे करायला ठेवले होते ना ते सुद्धा तयार झालेले आहेत. नक्कीच या दोन्ही पद्धतीच्या रेसिपी करून पहा. तुम्ही इथे डोसे पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे आणि अगदी मऊसूतसुद्धा झालेले आहेत. नक्कीच एकदा या पद्धतीचे हे डोसे करून पहा. खूप जास्त सॉफ्ट राहतात. थंड झाले तरीसुद्धा खायला अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे नक्कीच एकदा बनवून पहा. करायलासुद्धा पाहू शकता तुम्ही, खूप जास्त सोपी पद्धत आहे. इथे बघा मी तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे. अशा पद्धतीच्या चटणीसोबत ना खूप जास्त अप्रतिम लागतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चहाबरोबर वगैरे सुद्धा हे डोसे खाऊ शकता. आता इथे पहा आपले आप्पेसुद्धा तयार झालेले आहेत. किती जास्त सॉफ्ट झालेले आहेत. कोणाला कळणारसुद्धा नाही की आपण हे काकडीचे आप्पे केलेले आहेत. आजच्या या दोन्ही रेसिपी नक्कीच एकदा आवर्जून करून पहा. एकदा बॅटर केलं ना की तुमच्या दोन्ही रेसिपी आरामात होणार आहे. आणि तुम्ही हे बॅटर ना संध्याकाळचं करून ठेवलं ना तरीसुद्धा सकाळच्या मुलांना डब्यासाठी तुम्ही हे गरमागरम डोसे किंवा आप्पे देऊ शकता. तर आजची ही काकडीची उन्हाळा विशेष रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.